ठाण्यातील रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय व फोर्टिस हॉस्पिटल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने टीएमटी बस चालकांकरिता घोडबंदर रोड आनंदनगर बस डेपो येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। तपासणी दरम्यान 101 टीएमटी बस चालकांचे नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 30 पेक्षा अधिक वाहन चालकांना दृष्टिदोष असल्याचे आढळून आले। तसेच 8 वाहन चालकांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले। सदर शिबिरास उपस्थित परिवहन अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक विजय दरगोडे, अविनाश सूर्यवंशी, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मिथिलेश नालमवार तसेच चालक ज्ञानेश्वर बोरसे यांनी रस्त्यावरील वाहनांचे होणारे अपघात टाळणे, मोबाईल फोनचा वापर न करणे, ड्युटीवर असताना फावल्या वेळात कोणतीही नशापानी न करणे, वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करणे अशा अनेक आढळलेल्या त्रुटींचे आवश्यक पालन करणे, नागरिक प्रवासी यांचा सुरक्षित प्रवास हेतूने रस्ता सुरक्षेबद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन केले। तसेच आनंदनगर टीएमटी डेपो व्यवस्थापक दीपक साहू तसेच बस चालक यांनी परिवहन अधिकारी यांचे आभार व्यक्त केले। या शिबिराला फोर्टिस हॉस्पिटलतर्फे डॉक्टर शीतल ढाये व आनंदनगर बस डेपोचे मॅनेजर दीपक साहू, प्रभाकर तसेच ज्ञानेश्वर आव्हाड व एसटी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि चालकांचे नेत्रदोष आढळल्यास त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे आणि कुणाला काही दोष असल्यास त्यांना पुढील मार्गदर्शनासाठी फोर्टिस हॉस्पिटलद्वारे त्यांचं मोफत उपचार केले जाणार आहेत। जसे की मोतीबिंदू असेल किंवा काही अजून काही दोष असतील तर फोर्टिस हॉस्पिटलद्वारे त्यांना मोफत उपचार केले जाणार आहेत। महत्वाचं जे बस चालक जे असतात ते कदाचित प्रकृतीकडे हेळसांड करतात आणि स्वतःहून डॉक्टरकडे जाऊन तपासणी करत नाहीत। तर या शिबिराच्या निमित्ताने त्यांना जर काही नेत्रदोष असेल तर तो त्यांना इथे आढळल्यास त्या दृष्टीने त्यांना पुढील मार्गदर्शन करण्यात येईल।